अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार असल्याचं देखील कळत आहे। दरम्यान निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे। तर विनायक डावरुंग या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विनायक, काय अधिक माहिती आहे? सागर, आपण जर पाहिलं तर भाजपची जी सिस्टम आहे त्या सिस्टमनुसार पहिले निरीक्षक जे आहेत ते पाठवले जातात आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेता जो आहे तो निवडला जातो। आज संध्याकाळपर्यंत या निरीक्षकांची घोषणा जी आहे ती भाजपकडून केली जाऊ शकते आणि आपण जर पाहिलं तर माहिती मिळते त्या माहितीनुसार 4 तारखेला शपथविधीच्या आदल्या दिवशी आमदारांची बैठक जी आहे ती बोलवली जाईल आणि त्या ठिकाणी विधिमंडळाचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शपथविधी सोहळा जो आहे तो होणार आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे निरीक्षक कोण नेमले जातात आणि ते निरीक्षक केव्हा इकडे मुंबईमध्ये येतात आणि त्यानंतर 4 तारखेला ही बैठक जी आहे ती बोलवली याची शक्यता बोलली जाते आणि त्या दिवशी बैठक होऊ शकते आणि नेमका गटनेता निवड जी आहे ती प्रक्रिया कशी राबवली जाते, कोणाला नेमलं जातं हे त्या दिवशी स्पष्ट होईल। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक 4 डिसेंबरला होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आणि त्याचवेळी भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता देखील निवडला जाईल। तर 4 डिसेंबरला भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आणि भाजपच्या निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।